मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 56व्या वाढदिवसानिमित्त खेड शिर्शी मराठी शाळेमध्ये विद्यार्थी सेनेच्या वतीने साहित्य आणि ड्रेस वाटप करण्यात आले। यावेळेस मनसे नेते वैभव खेडेकर, कामगार सेना चिटणीस संजय आखाडे, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष पुष्पेंद्र दिवटे, तालुकाध्यक्ष प्रसाद शेटे, प्रदीप भोसले, तर मुख्याध्यापक श्री साळुंके विखारे सर, समीर घाडगे सर, महाडिक सर आणि शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ गावडे आणि आदी मान्यवर यावेळेस उपस्थित होते। या विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून आज या गणवेशाचं वाटप होत आहे। आम्ही गणवेश देऊन फार आपल्यावरती काही वेगळं हे करतो अशाचा भाग नाही, परंतु आपल्यासारख्या विद्यार्थी दशेतनं मी पुढपर्यंत आलोय। मी पण जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षण घेतलेले विद्यार्थी आहे। 4थी पर्यंत शिक्षण माझं खेडच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत झालंय। त्यामुळे शैक्षणिक अडचणी काय असतात याची कल्पना मला देखील आहे। आपल्यासारखाच मी होतो, आमची काही घरची परिस्थिती फार काही चांगली नव्हती, त्यामुळे वह्या असतील, पुस्तकं असतील, या सगळ्याच पुढच्या वर्गात गेलेल्या विद्यार्थ्याच्या पुस्तके घ्यायची, वह्या असतील तर ते बाइंडिंग वही वापरायची, जुन्या वह्या असतील तर ते थोडेसे ते पानं फाडायचे आणि बाइंडिंगला द्यायचं आणि मग ती वही घालायची, एकाच विषयाला 2 वही घालायच्या, असं म्हणजे खोडरबर आणि पेन्सिल मिळालं तर एकदम खूप आनंद असायचा सत्यपणे। तर या सगळ्या विद्यार्थी दशेतनं मी पुढे गेलेलो आहे, त्यामुळे आपल्यासारख्या विद्यार्थ्यांमध्ये देखील त्या प्रतिभा ती दिसते मला। तर आता जर काय विद्यार्थ्यांचा निकाल बघितला तर ग्रामीण भागातल्या शाळांचा निकाल हा 100% लागलेला या ठिकाणी पाहायला मिळेल। आणि हे 100% निकाल लागण्यामागे हे सगळे शिक्षक आहेत जे मेहनत तुमच्या पाठीमागे घेत आहेत। आणि म्हणून भविष्यातलं जे विद्यार्थी घडणारे आहेत, देशातील चांगले नागरिक जे होणार आहेत, ते आपल्यासारखे विद्यार्थी मला दिसत आहेत जे चांगले अधिकारी होतील। आपल्यातला काही पोलीस इन्स्पेक्टर होईल, काही एखादा शासकीय कचेरीमध्ये एखादा अधिकारी होईल आणि मग चांगल्या हुद्द्यावरती बसून तो गावामध्ये येईल। त्यावेळेला खऱ्या अर्थानं गावाला समाधान वाटेल आणि आम्हालाही समाधान वाटेल की आम्ही आपल्या पाठीमागे काही मेहनत घेतली होती किंवा आपल्यासाठी काही गोष्टी उपलब्ध करून दिल्या होत्या, त्याचं चीज झालं असं आम्हाला या ठिकाणी वाटलं। आणि म्हणून आजचा हा तुम्हाला ड्रेस देण्याचा एक चांगला स्तुत्य उपक्रम आम्ही या ठिकाणी करतोय। तसं तर विखारे सरांच्या माध्यमातून आपल्या शाळेची आमचं नाते यापूर्वीपासून जोडले गेले आणि यापुढे देखील आम्ही आपल्याशी संपर्कात राहू। आदर्श शाळा काय असते याचं उत्तम उदाहरण ही शिर्शी मराठी शाळा आहे। सगळ्या सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत। अधिकच्या काही सुविधा आपल्याला पाहिजे असतील, आता मला आधुनिक 5,000 झाडे येणार आहे। आता आपल्याला काय आणखी पुढे झाडं लावायची असतील तर मला सांगा की आपण झाडं उपलब्ध या ठिकाणी सर करून देऊ। आणि अजूनही आपल्याकडे का चांगला समजा विद्यार्थी असतील, यातले आणखी काही पुढे शिक्षण करण्यासाठी असतील तर त्यांना काय आणखी वेगळे कोचिंगची काय आवश्यकता असेल तर त्याने त्या पद्धतीचं वेगळे पुस्तकं देण्याची समजा आवश्यकता असेल ती आम्ही उपलब्ध करून देऊ। सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की आपण चांगलं शिकावं, पुढे जावं आणि या सगळ्या तालुक्याचं नाव रोशन करावं, आपल्या गावाचं नाव रोशन करावं। आपले जे पालक आहेत त्या पालकांना देखील समाधान होण्याचं का शिक्षण घ्यावं एवढी इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो। आपला अधिक वेळ घेत नाही। बुधवारचा वार आहे, बरोबर ना, आणि पाऊस पण खूप होतो, त्यामुळे घरी काय बनवलंय हे सगळं असेल, त्यामुळे अर्ध लक्ष इकडे अर्ध लक्ष इकडे वेळ संपवतो, आपल्या सर्वांची रजा घेतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।